मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवे असो, त्यांच्याविषयी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, अभ्यास करून वारवडधाऱ्या माणसांकडून, आमच्या गुरुंकडून, लोकाला आलेले अनुभवावरून आम्ही तुम्हाला माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं ना पाहिजे आणि सर्वप्रथम माहिती तुम्हाला कळावीत म्हणून आम्ही झुंजत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. जर कोणाला कौल घेऊन बघायचं असेल, जसं की तुमच्या मागे आडा पिढा 7.5 दलिंद्री लक्ष्मी बांधन कुठल्याही काय प्रकार केला असेल, जर तुम्हाला बघायला यायचं असेल किंवा बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. अशा गुपित माहित्या भरपूर प्रमाणात सांगितल्या. जडीबुटीविषयी सांगितलं, बावनवीराविषयी सांगितलं, चेड्या गोट्यांविषयी सांगितलं, महाकालीविषयी सांगितलं. अशा गुपित तळातल्या जळातल्या माहित्या तुम्हाला संपूर्णपणे ह्या चॅनलवर मी सांगितल्याचं काम हे करत असतो. ते पण शोध करून, रिसर्च करून आणि वारवडदारांच्या माहित्या काढून मी तुम्हाला सांगत असतो, जेणेकरून तुम्हाला त्या माहित्या कळाव्यात आणि तुम्ही त्या देवादिकांविषयी तुमची सेवा तुमच्या हातनं घडावी, योग्य प्रमाणे त्यांची सेवा तुमची घडावी म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि इतर यूट्यूब चॅनलपेक्षा माझं चॅनल तुम्ही सर्च करून बघा, गुपितच माहित्या सांगत असतात, जेणेकरून कुठल्याही यूट्यूब चॅनलवाल्याने ते माहित्या दिल्या नसाव्यात अशा माहित्या सांगण्याचं हे आपलं शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल हे करत असतं, हे मात्र लक्षात ठेवा. काही जणांना मित्रांनो प्रश्न होता, धावजी पाटणांना लोक का एवढे घाबरतात किंवा धावजी पाटणाला घरामध्ये देवाऱ्यावर का पूजलं जात नाही, का पूजावं, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. काही जणांचे मला प्रश्न होते, तर काही जणांनी असं दावा पण केला की धावजी पाटील हे उग्र आहेत, त्यांना पूजता येत नाही, ते असे आहेत, ते तसे आहेत, ते मशानात राहतात, ते घरात आल्यानंतर किरकिर होती, भानामती लागती, ते चेडा गोटा पकडतो, त्याच्यानंतर असं होतं, त्याच्यानंतर तसं होतं. सांगण्याचे दात हे वेगवेगळे आहेत मित्रांनो. साधू संतांना आपल्या लोकांनी सोडलं नाही. संत ज्ञानेश्वर महाराज असो, संत तुकाराम महाराज असो, त्यांचा छेड केल्याशिवाय काही लोकांनी ह्यांना सोडलं नाही. ते तर संत होते मित्रांनो. तसेच ते संत म्हणजेच की धावजी पाटील जे बामा खेपा म्हणून ओळखले जातात, त्यांनी काय असेल ते स्मशान जागा केलं, मशानात जप तप करून धावजी पाटलांनी महाकालीला, तारामाला या अशा कालीनला उग्र स्वरूपात त्यांनी प्रसन्न करून घेतलं व त्यांचं लेकरू म्हणून आई त्याला आशीर्वाद देते. आज देखील त्याला आशीर्वाद देते ते सुरूरचे धावजी पाटील. त्यांच्या आजूबाजूला भरपूर चेडा गोट्या आहेत जे उग्र आहेत, काय काय तामसिक आहेत, तर काय काय सौम्य स्वरूपात देखील आहेत. पण त्याच्या शेजारी जर बघितलं, आजूबाजूला बघितलं तर मित्रांनो काळूबाई देखील त्याच्या हाकेला धावते. गुरूप स्वरूपात मशानात मित्रांनो महाकाली, स्मशानकाली, तारामाताला देखील भेटायला जाते. असे सुरूरचे धावजी पाटील हे सिद्ध तामसिक देवस्थान आहे, हे मात्र लक्षात ठेवा. ते सिद्ध पुरुष होते, हे मात्र लक्षात ठेवा. काय लोक म्हणतात धावजी पाटलापाशी करण्या होतात, जादू टोना होतो, असा होतो, धावजी पाटील तसा करतो, ते तसा करतो. बघा, प्रत्येक देवा धर्मात मित्रांनो काय ना काय देवावर चिक्कल फेकण्याचाच कार्यक्रम झालेला आहे. काय काय लोकांना नाही फरक पडला की एकाचं दोन कळणार. ज्याला फरक पडला त्याला कळलं, ज्याला देव खरा गावला तो घरातच, बाकी ते जगाला प्रचार नाही करणार. जगाला प्रचार करायला गेले की लोक येडं म्हणतील, बागडं म्हणतील, दगडं मारतील, हे बरोबर आहे ना. त्याच्यामुळे लोक काय म्हणतात, मला पावलाय, मला देव गावलाय, माझ्या घरातच बस, मी शेवा मरेपर्यंत तुझी सोडणार नाही. कुठलाही देव असो, कुठलाही तामसिक देव असो. मोसोबा लोक म्हणतात वाईट आहे, ते वाईट शक्ती आहे, त्याच्यापाशी असं होतं, त्याच्यापाशी तसं होतं, तरी पण लोक त्याच्या चरणामध्ये झुकतात. भले भले मित्रांनो लोक त्याच्यानंतर धंदेवाले भले भले मित्रांनो त्याच्यापाशी झुकत असतात, त्याच्यापाशी नामस्मरण गारण हे मात्र गात असतात, हे मात्र लक्षात ठेवा. तसे सुरूरच्या धावजी पाटलापाशी 52 जातीचे 52 प्रकारचे आहात. तसे तामसिक असो, उग्र असो, मशानी असो, भरपूर प्रमाणे छेडे गोटे त्याच्या सेवेला आहेत मित्रांनो. म्हणजे बाबा त्या काळामध्ये काय ना काय होते म्हणून आज त्यांची सेवा हे चेडे गोटे करत आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. धावजी पाटील हे मित्रांनो कधीही मित्रांनो उग्र नव्हते. ते उग्र कुणासाठी होते, भयानक ते कुणासाठी होते, तर मित्रांनो वाईटासाठी, वाईट करणाऱ्यासाठी ते उग्र होते, ते तामसिक होते. पण जे खऱ्या मनानं भक्ती करतं, तारामाला समर्पित आहे, काळूबाईला समर्पित आहे, महाकालीला समर्पित आहे, तर धावजी पाटील त्यांना देखील भक्तांपाशी त्यांनी भक्त त्यांना समर्पित आहेत मित्रांनो, भक्त त्यांची सेवा करतात. पण काही लोक वेगळंच उठवतात, त्यांच्यापाशी असं केलं जातं, धावजी माझा ले डेंजर आहे, त्याच्यानंतर धावजी पाटलापाशी तुझा उलटाच नारळ फोडतो, एखाद्याचं असं उद्या त्याचं तसं उद्या. जर धावजी पाटील हे वाईट असले असते तर मित्रांनो धावजी पाटलाला जागाच नसली असती.
असे कितीतरी चेडे आहेत हो. अख्ख्या भारतामध्ये म्हणलं तर मित्रांनो चेडे गोटे किती असतील, प्रत्येकाचे नाव वेगळं. काय काय चेड्या गोट्यांना पूजत देखील नाहीत, तर काय काय चेड्यांना गोट्यांना पूजलं जातं. का पूजलं जातं? कारण ते देवींच्या अधीन आहेत. कोण देवीचा गण आहे, तर कोण देवीचा सेवक आहे, तर देवीचा मित्रांनो भक्त देखील आहे. हे मात्र लक्षात ठेवा, कारण देवांनी प्रत्येकांना आशीर्वाद दिलेला. ते आशीर्वाद हे चेडे गोटे आज नांदत आहेत. जर देवांनीच त्यांना आशीर्वाद दिला नसता तर ते चेडे गोटे इथं नसले असते. हे मात्र लक्षात ठेवा. मग लोक तुम्ही एवढं धावजी पाटणाला का घाबरता? प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही बघितलं तर काळूबाईला देखील तुम्ही नावं ठेवता की काळूबाईचा असा आहे, काळूबाई तशा आहे. पण तिच्या आजूबाजूला हा खेळ होतो. काय पैशापोटू ते खेळ होतो, पण त्या देवीला माहीत असतं का? जरी माहीत असेल मित्रांनो, तुम्ही खरे भक्त असाल का? काय काय लोक म्हणतात मने नाही भावन द्यावा मला पाव. 30 रुपयाचा नारळ फोडायचा आणि कोट्यावधी रुपये मागून घ्यायचे. 10 रुपयाचा पेढा ठेवायचा, देवा माझं पेढ्याचं दुकान होऊ दे. म्हणजे बघा ना तुमच्यात किती स्वार्थपणा आहे. कोण देवीच्या भक्तीमुळं जात नाही. प्रत्येक हा माणूस किंवा स्त्री असो, कुठलाही भक्त असो, स्वार्थापोटी आजकाल जायला लागलेला आहे. पहिला बैलगाडा असायचा, माणसं मित्रांनो चालत चालत जायचे. पहिला एवढे यंत्रशंत्र नव्हती. तर तुम्ही ते विचार केला की मी तुमच्याच काळातला आहे, मला माहीत आहे यंत्र आहेत माझ्यापाशी सगळं काय आहे. पण त्या काळातला जर तुम्ही विचार केला की लोक त्याग करून जायचे, पाऊस बघत नव्हते, वारा बघत नव्हते, जंगलवाड बघत नव्हते, साप इच्छू बिच्छू काय बघत नव्हते, तरी चालत देवांपाशी जायचे, रानगडिंग गाळायचे. असं जायचे की मित्रांनो त्यांच्या तोंडामध्ये शिवी चाळी निंदा नसायची. त्यांच्या तोंडामध्ये त्या देवाचं नाव, हरीचं नाव असायचं. देव त्यांच्या सोबत चालत होता मित्रांनो. हे त्या देवांची लीला, त्या भक्ताची लीला होती. आजकाल कसा झालेला माणूस जातो एसी मध्ये, मला असंच पाहिजे, तिथे गेल्यानंतर 10 रुपयाचे नारळ फोडायचे, उद्या याचा उलट सुलटा होऊ दे, त्याच्यानंतर उद्या माझा बंगला गाडी. बघा मित्रांनो कष्टाला हा बरकत आहे, पण मन देखील निर्मळ पाहिजे. मन निर्मळ नसेल तर काही गोष्टी मित्रांनो तुम्हाला भेटतच नाहीत. हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो धावजी पाटीलचा तर विचार तुम्ही केला, 7 वर्षाचा असताना धावजी पाटील हे बंगालला गेले, मा ताऱ्याची सेवा केली, महाकालीची स्मशानकालीची देवांनी सेवा केली. त्यांना अक्षरशः धर्तीवर उतरवायचं काम हे धावजी पाटलाने केलेलं. प्रत्येक गावांमध्ये यांना वेगवेगळा मान आहे, प्रत्येक गावांमध्ये यांना वेगवेगळ्या नावानं पूजलं जातं. हे मात्र लक्षात ठेवा. तसंच बाबांनी त्या कालीला म्हणा, त्या मशानकालीला म्हणा, तारामाला मित्रांनो आकाशामधून धर्तीवर आणलं आणि स्वतःच्या हातनं देवी, त्याच्या हातनं देवी जेवत होती, एवढी त्याची लीला होती. मग देव आपला वाईट कसा काय? देवानं खूप गोष्टी तारल्या, खूप गोष्टी मित्रांनो समजून घेतल्या. काय काय लोक असतात ना की साधू संतांवर चिक्कल उडवण्याचं काम करत असतात बघा. तसंच मित्रांनो धावजी पाटलांविषयी अफवा पसरवण्यात आली की धावजी पाटील चेड्या गोट्यांचा राजा आहे, त्याला करणीच करतात, भानामती करतात, तो असा आहे, तो तसा आहे. नाही, आज देखील तुम्ही धावजी पाटलापाशी गेले की त्याच्या राईट साईडला न्यायाची गादी आहे. न्यायाची गादी म्हणजे काय मित्रांनो, जे तुम्ही खरा असाल, तुमची बाजू खरी असेल तर तुमचा तो न्यायच करणार. ते मग कुठेही त्याला न्याय भेटू नये. कुठेही देव फिरला तरी त्याच्यापाशी न्याय होणार, म्हणजे न्यायाची गादी मित्रांनो त्याच्यापाशी. हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून सांगतात बघा धावजी पाटलाची न्यायाची गादी. काय काय मंत्र देखील असे आहेत की त्यांच्या न्यायाची गादी म्हणून मंत्र सिद्ध केलेत काय काय मित्रांनो भक्तांनी. हे मात्र लक्षात ठेवा. ते न्याय करतात मित्रांनो, नाही की तुमचा वाटोळा करतात. काय काय लोकांनी उठवणारे भरपूर काय बी उठवतात बघा, पण तुमच्या मतानं जर तुम्ही त्याला चांगलं पूजलं तर ते तुमच्यासाठी चांगलंच. बाबांचे हे 2 रूप आहेत बघा. आज देखील तुळजापूरला मित्रांनो वर्षाला बोकड कापलं जातं, पण ते तिच्यापाशी कापलं जातं का? नाही, तर ते होमामध्ये तिच्यापासून दाखवून होमामध्ये टाकलं जातं. अखंड बकऱ्या तिचं टाकलं जातं. त्याच्यानंतर मित्रांनो ते होम काय असेल ते होमनामध्ये टाकल्यानंतर ते देवीपर्यंत पोचतं, त्या दैत्यापर्यंत पोचतं, देवीपर्यंत नाही, त्या दैत्यापर्यंत पोचतं. तसंच मित्रांनो मग देवी तुळजापूरची वाईट का आहे का वाईट? मग तिला बी बोकड केलं जातं. त्याच्यानंतर परडीमध्ये मागायला गेले की आई साहेब हे प्रत्येकांच्या घरामध्ये फिरले. अंबाबाई वाण्याच्या घरामध्ये गेले, वडरांच्या घरामध्ये गेले, गोंधळांच्या ह्याच्यामध्ये गेले, मराठ्यामध्ये गेले, ब्राह्मणांमध्ये गेले. प्रत्येकाकडे जे काय आहे ते त्या ताटामध्ये वाढत असतं. पण देवीनं म्हणलं का ह्या जातीचं मला चालतच नाही, त्या जातीचं मला चालतच नाही. जसं ती मित्रांनो ह्या धर्तीवर देवांनी जन्म घेतला तसंच त्यांना जगावं लागलं, तसंच त्यांना परंपरा हे वापरावी लागली मित्रांनो. हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून सांगलं जातं बघा, देवावर उंगली करण्यापेक्षा तुम्ही किती मोठे भक्त आहात हे महत्त्वाचं आहे. जसा भक्त मित्रांनो तसा देव. आता काय का लोक म्हणतात तुझ्या माझ्या नातांपुढं त्या धावजी पाटलाचं काय चाललं? अरे बाबा त्यांचा इसवी सन कोणचा? नवनाथांचा इसवी सन कोणचा? नवनाथ हे श्रेष्ठच आहेत, ते देवांचे 9 अवतार आहेत. धावजी पाटील मनुष्यरूपी असून देवांनी एवढी भक्ती केली की तारामा मशानकालीला त्यांना जागृत केलं. त्यांनी मित्रांनो असं देखील म्हणलं जातं की धावजी पाटलांनी मित्रांनो शाबरी विद्या देखील शिकली होती. 52 गाड्यांची त्यांना मित्रांनो ज्ञान होतं, 52 गाड्यांची विद्या ते शिकले होते. त्याच्या
त्याच्यामध्ये शाबरी विद्या, आगुरी विद्या, तृतीपंथ विद्या असे 52 विद्या शिकलेले ते मालक होते. म्हणजेच मित्रांनो त्यांना देखील असं होतं की ते मित्रांनो नाथांकडून पण कामं करून घेत होती असं देखील जुने लोक म्हणतात. हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे विचार करा, आज जर मी नाथांची सेवा केली, नाथांच्या शाबरी विद्येचा वापर केला, त्याच्यामध्ये दुआई ही प्रत्येक देवाला दिली जाते. प्रत्येक देवाला शाबरीची दुहाई दिली जाते. त्याच्यामध्ये नवनाथ देखील दुहाईमध्ये येतात. त्यांच्याकडनं कामं देखील आपण करून घेऊ शकतो. पण आपण मेन नाही आहे, लक्षात ठेवा. हे विद्या भरपूर दाऊजी पाटलांनी शिकली होती आणि ते त्यांच्याच चरण्यात, हे बी ह्यांच्याच चरण्यात. विषय असा आहे की मित्रांनो, दाऊजी पाटील हे श्रेष्ठ का, त्या काळामध्ये ह्या गोष्टी भरपूर झाल्या होत्या आणि त्यांना कुठं तर नियंत्रण करण्यासाठी दाऊजी पाटलांचा जन्म झाला असावा, हे मात्र लक्षात ठेवा. आता कोण काय काय लोक म्हणतील दाऊजी पाटलांना घरात पूजलं जातं का? तसं तर मित्रांनो पाताळ काले असो असे किती तर काले आहेत मित्रांनो, त्यांना घरामध्ये पूजलं जात नाही, त्यांना बाहेर ठाणा द्यावा लागतो. काय काय असे किती तर मसोबा आहेत त्यांना घरामध्ये पूजलं जातं, पण त्यांना काय काय वेळेस छत देखील चालत नाही, त्यांना बाहेर पूजलं जातं. तसेच दोन प्रकार देखील दाऊजी पाटलांचे आहेत मित्रांनो. एक त्यांचं उग्र रूप, जे की मित्रांनो एखाद्याला दंड द्यायचं म्हणलं की त्याला दंडच द्यायचं, जसं काळ भैरवनाथाचं रूप, तसंच दाऊजी पाटलांचा आघोरी रूप. त्याच्यानंतर सौम्य रूप, जसं की आपण महाराष्ट्रामध्ये सुरूर गावामध्ये त्यांची समाज आहे, तसं त्यांचं सौम्य रूप. ते चिडले तर तो आगोरीच झाला, नाही चिडले ते सौम्य. जसं की मांढरची काळूबाईचं तुम्ही बघितलं तर ते आदिमायादी शक्तीचा अवतार असल्यासारखं दिसतो तुम्हाला, सौम्य स्वरूप. पण तिच्या मागं महाकाल हे उग्र स्वरूप आहे, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय काय लोक पहिल्या कसे असायचे की दगडांमध्ये पूजायचे, गोट्यांमध्ये पूजायचे, हे खरा त्यांचा मान असायचा. पण त्याच्यामध्ये देव हा जागृत असायचा पहिला. नाहीतर पंचधातूंचा जर तुम्ही शोध बघितला, 500 ईसाई पूर्वीचा त्यांचा शोध आहे मित्रांनो. 1800 का 1700 शतकातला हे त्यांचा शोध आहे. पित्तळाचा शोध म्हणलं जातं त्याला, पित्तळ. त्या काळामध्ये कसं असायचं, त्यांच्या मूर्त्या असायच्या, टाक करून त्यांनी घ्यायचे. ते भरपूर त्यांचा काळ जुना. मग त्याच्यामध्ये देव असायचे. आता व्हरायट्या भरपूर निघलेल्या आहेत मित्रांनो. पण त्यांच्यामध्ये पण दोन प्रकार असायचे. एक गोट्यामध्ये की त्याचं मंदिरच झालं पाहिजे, घरामध्ये म्हणलं की चांदीचा, पितळाचा, पंचधातूचा हे टाक असायचा. हे भरपूर पुराण आहे, 500 इसवी सन मधलं पुराण आहे मित्रांनो. पित्तळाचा शोध जरी म्हणायला गेलं किंवा त्याच्या पुढचा बी असू शकतो, त्याच्या मागचा पण असू शकतो. मग तेव्हा लोक काय करायचे, पितळामध्ये स्वरूपात तर पूजायचे ना, तर दगडामध्ये तर पूजायचे. सोनं एवढं महाग असायचं मित्रांनो, सोन्यामध्ये कोण जास्त पूजतच नसे. आज देखील तुम्ही बघितलं देवांचे दोन रूपं दाखवले जातात. एक जसं की काळोबाईला मुकुटा लावला जातो चांदीचा, वर्षातून एकदा पुष्पौर्णिमाला सोन्याचा. एक विरायपाशी तर तुम्ही त्याची खरी मूर्ती बघितली की ते पाषाणाची, परत तिला लावलं जातं पंचधातूंचा मुखवटा. तसंच मित्रांनो अंबाबाईचे खरं रूप आहे, यरमाळ जडेसरीचं हे खरं रूप तुम्ही बघितलं असेल. तुळजापूरच्या अंबाबाईचं देखील तुम्ही रूप बघितलं असेल पाषाणात. काय काय लोकांनी काय केलं मित्रांनो, पूजांनी की मुकुटे देखील लावले, त्याच्यामुळे त्यांचे दोन रूपं असे झालेत. आदिमायादी शक्तीचे अंबाबाईचे भरपूर अशी रूपं आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. तसेच दाऊजी पाटलांचे हे देखील असे दोन रूप आहेत मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की दाऊजी बाबांना कसं पूजलं जातं, कुठल्या ह्याच्यामध्ये पूजलं जातं. कोण नारळामध्ये पूजत होतं, कोण सुपाऱ्यामध्ये पूजत होतं. जशी भक्ती त्याची मोठी, त्याच्या मनात नाही पाप, ते देव कुठेही तुम्हाला पावतो म्हणलं तर पावतोच. ते दगडात असो, नारळात असो, लिंबात असो, त्याच्यानंतर सुपाऱ्यात असो, त्याच्यानंतर गोट्यात असो. मग तुम्ही जर गोट्यामध्ये पूजा करत असाल, ते मित्रांनो साक्षात तुमच्या घरामध्ये नांदतो. मग दाऊजी बाबा जर साक्षात तुमच्या घरामध्ये नांदा लागला तर त्याचे पथ्य तुम्हाला पाळावे लागतात. म्हणजेच की गोट्यामध्ये हा उग्र स्वरूप असतो देवाचा. काय असतो, उग्र स्वरूप असतो. ताकद पाषाणामध्ये भरपूर असते. मग त्याच्यामुळं बांगड्यांचा आवाज चालत नाही, स्त्रियांच्या पूजा चालत नाही, स्त्री त्यांना चालत नाही. हे असे काही ते जे रूप आहेत, आगोरी रूपाला बाबांच्या इतकं स्ट्रिक आहे, पानाला पान चुकला की फटका पडलाच म्हणायचा दाऊजी पाटलाचा आगोरी स्वरूप. आणि दुसरं स्वरूप येतं जे का आपण सुरूर गावामध्ये बघितलेलं आहे मित्रांनो, की बाबा हां बाय बी माणूस चालतो, थोडंफार एक्सक्यूज मी पण चालतं, सगळं काही गोष्टी चालतं. मग तुम्हाला पूजाचं कशामध्ये हे महत्त्वाचे आहे. दगडामध्ये पूजत असेल तर तुम्हाला त्याचे सगळे पथ्य पाळावं लागतात. फायबरच्या बॉडीमध्ये असेल, पंचधातूच्या मुकुटामध्ये असेल, थोडंफार काय नाही पाळलं तरी पण चालतं, किंवा भक्त असेल तरी पण ते चालतं. पण गोट्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याचं पालन करावं लागतं, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता विचार तुम्ही करा, त्यांना घरात पूजायचं आहे का नाही पूजायचं, त्याच्यानंतर त्यांची पूजा करायची आहे का नाही करायचं, त्याच्यानंतर आपवायला बळी पडायचं आहे का स्वतः सेवा करून मेवा खायचं आहे, हे तुमच्या हातात आहे मित्रांनो. मस्त संत सांगून गेले, मस्त ज्ञानिक पुरुष सांगून गेले तर ही लोक ऐकत नाहीत. माझंच खरं, मलाच दाऊजी पाटलाची करणे, मलाच दाऊजी पाटलाने पकडलेला. अरे ते कशाला तुम्हाला पकडल, अरे तो देव आहे, त्याला काय खरं काय खोटं त्याला भरपूर प्रमाणे कळतं. अरे आजपर्यंत कुणाला जमलं नाही त्याला बांधायला. आजकालचे उपट कोण पण येतं आहे म्हणते मी दाऊजी पाटील माझ्या आधी नाही, मी तुला दाऊजी पाटील सोडतो. सोपा खेळ नाही बेटा, त्यासाठी भरपूर झिजावं लागतं, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं
करायचं मात्र विसरू नका। आणि मित्रांनो, जर तुम्हाला पूजायचं असेल तर ज्ञानिक माणसाकडून सगळ्या गोष्टी ऐकूनच पूजा, नसेल तर उगा काही करू नका। जर तुमच्या घरामधून पाषाण उगवला असेल तर मित्रांनो ठीक आहे, एखादा नाणिक त्याचा काय असेल ते मित्रांनो पंचामृताने अभिषेक करून मित्रांनो त्याचे प्राण प्रतिष्ठा करून त्याला उभं करा, हे मात्र लक्षात ठेवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, खऱ्या माहित्या कळू द्या मित्रांनो। अशा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कोणी सांगणार नाही प्रत्येक गादीचं मार्केटिंग कसं होईल ते यूट्यूबवाले आता विचार करत असतात। प्रत्येकांची मार्केटिंग दाखवतात, कोण 10-20 रुपयाचं फुकटनं माणसं गोळा करायची आणि दाखवायची माणसं, बाबा ह्याला असा फरक पडला, त्याला तसा फरक पडला। आजूबाजूला चेडे गोटे ठेवायचे, पहिला चेड्या गोट्याला नावं ठेवणार होती माणसं, आता ते देखील चेडा गोटा विकायला लागलेला आहे। त्याच्यानंतर त्यांचीच माणसं उभा करायची यूट्यूब पुरते, म्हणजेच की व्हिडिओ काढा पुरते, हा तू असा आहे, तुझं तसं, ते हाच म्हणत जाणार, म्हणजेच की एक प्रकारचं मार्केटिंग। पण आपल्याला ते जमत नाही। जे असेल ते फर्स्ट गादीवर या आणि फर्स्ट सांगून करा, पटलं करा, नसेल तर करू नका। मी स्वतः देव नाही आहे जी की तुमचा उद्या काय होणार आहे आणि तुम्हाला परवा दिवशी काय होणार हे सांगणार। जसं मला देवीचा कौल येतो, आज्ञा येते, जसं मला दिसतं मी तसंच सांगणारा पोरगा आहे। ह्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा सांगणारा पोरगा नाही मी, कुठल्याही प्रकारचा देव नाही मी, देवाच्या पायाखालची धूळ आहे। पटल तर माझ्यापाशी या, नसेल तर येऊ नका। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल।